नमस्कार, उर्मिलास फन किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मॅगी राईस। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, 2 कांदे बारीक कट करून घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। तर मी इथे आपले भात मी शिजवून घेतलेला आहे इथे। तर आता आपण फोडणी देऊया। तर इथे मी 2 चम्मच तेल गरम करायला ठेवलेले। तर आपलं आता तेल गरम झालेले, अर्धा चम्मच मोहरी घालूया। मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरे घालायचे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि कांदा। तर आता हे आपण मस्त व्यवस्थित सगळं फ्राय करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता कांदा आपण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतलेला आहे। तर आता आपण टोमॅटो घालूया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण अर्धा चम्मच मीठ घालणार आहोत। मीठ घातलं की कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतो, म्हणून आपण मीठ घालणार आहोत। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मॅगी राईस बनवताना नूडल्स यूज करायचे नाहीत, आपण फक्त मॅगी मसाला यूज करणार आहोत। तर आता आपला टोमॅटो आणि कांदा शिजला गेलेला आहे। तर आता आपण मसाला ॲड करूया। तर आता टोमॅटो आणि कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। तर आता आपण मसाला ॲड करणार आहोत। तर अर्धा चम्मच मी हळद घालते, 1 चम्मच गोडा मसाला, अर्धा चम्मच तिखट मसाला आणि थोडासा काश्मीरी मसाला। तर इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे। तर आता आपण मॅगी मसाला पण त्यात ॲड करणार आहोत। तर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। पण थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत। आता त्यानंतर आपण त्यात राईस ॲड करूया। आता आपण सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचे। राईसला मसाला लागला पाहिजे। आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। मिक्स करून घ्यायचं चांगला व्यवस्थित। आता 5 मिनिटं आपण राईस परतून घेऊया, म्हणजे मसाला राईसला व्यवस्थित लागला जाईल। त्यानंतर आपण गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेऊया। हा झाला आपला मॅगी राईस। तर मुलांना तुम्ही मॅगी देण्यापेक्षा मुलांना मॅगी राईस दिला तर खूपच उत्तम आहे। मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।